नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, अखेर रकमेत वाढ झाली. बघा, रकमेत वाढच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. आपण ह्या ठिकाणी खरंच पाहणार आहोत, खरंच रकमेत वाढ झाली आहे का ते देखील पाहणार आहोत, किंवा रकमेत वाढ झालेली नाही आहे का. बघा, एका साईडला आपण जर पाहिलं तर रकमेत वाढ झालेली आहे आणि एका साईडला नाही पण झालेली आहे. बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्हच दिलेलं आहे मी. रकमेत वाढ झाली, प्रश्नचिन्ह आहे का, त्याची माहिती देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पुढे पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल, खरंच रकमेत वाढ झालेली आहे किंवा नाही. एक प्रकारे सांगतोय तुम्हाला, वाढ देखील झालेली आहे. आता त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुढे बघा, सर्व महिला खुश. बघा, रकमेत वाढ झाल्यामुळे सर्वच महिला खुशच त्या ठिकाणी असणार आहेत. कारण बघा, 1500 रुपयाची जी काही रक्कम आहे ती नक्कीच त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याची महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. पुढे बघा, राहिलेल्या सर्व महिलांना 4000 सर्वांना ज्या काही 4500 रुपये ते मिळणार आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. राहिलेल्या सर्व महिला ज्या आहेत त्या महिलांना सर्वांना त्या ठिकाणी 4500 रुपये मिळणार आहेत. कोणकोणत्या महिला आहेत त्या महिलांना 4500 रुपये मिळतील, तुम्ही देखील त्यामध्ये आहात का ते देखील आपण चेक करणार आहोत. तुम्हाला 4500 मिळू शकतात का त्याची देखील माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना 4500 मिळतील का, काय माहिती आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना सूचना आहे, विनंती आहे, सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलचं सबस्क्राईब बटन खाली आहे, सबस्क्राईब सर्वांनी करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली जात असते, नेहमीच तुम्हाला मदत केली जात असते. सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच आपला त्यामागचा उद्देश असतो आणि तुम्हाला मदत देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जात असते. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते, आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर बघा, सर्वात अगोदर ही देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरच मिळते, एवढी गॅरंटी पण मी तुम्हाला देतो आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओ सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे सर्वात अगोदर आपण रकमेत वाढच्या संदर्भाचीच माहिती पाहूया. लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय बघा. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर बघा. आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, सांगलीत राहुल गांधींसमोरच खरगेंची मोठी घोषणा. तर पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना 2000 रुपयांची घोषणा तर अगोदरच झालेली आहे, म्हणजे 2000 रुपयांची रक्कम या ठिकाणी झालेलीच आहे. त्यामुळे कुठलीही दुमत या ठिकाणी कोणालाच नसणार. डायरेक्टली भरसभेमध्ये या ठिकाणी जी काही घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि माननीय अपोजिशन लीडर राहुल गांधींसमोरच या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली की लाडक्या बहिणींना आम्ही 2000 रुपये देणार आहोत म्हणून. ठीक आहे, आता संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया. त्यानंतर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. खरंच रकमेत वाढ झाली किंवा नाही ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. बघा पुढे. तर बघा, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून जोमाने या योजनेच्या अनुषंगाने प्रचार व प्रसार त्या ठिकाणी सुरू आहे. प्रचार सुरू आहे, प्रसार सुरू आहे. त्यानंतर बघा, सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येतात, तर विरोधकांकडूनही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जात आहे. तसेच आमचं सरकार आल्यास या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू असे आश्वासनही दिले जात आहे. आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये महिन्याला देऊ, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय शरदजी पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या समोरच या ठिकाणी ही घोषणा झालेली आहे. त्यानंतर बघा, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आलेले होते. म्हणजेच आजच या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी आजच या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे, 2000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, आमचं सरकार जर आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देऊ म्हणून. ठीक आहे, आता मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेली घोषणा देखील दाखवतो बघा. तर बघा, आपण पाहत आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेली घोषणा. कोणतीही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे.
माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास 1,500ची रक्कम वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितले. तर पाहू शकता, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, एका साईडला आपल्याला विरोधकांकडून देखील जी काही योजनेची रक्कम आहे ती वाढण्याची म्हणजेच डायरेक्टली त्यांनी रक्कमच सांगून दिलेली 2,000 रुपये त्या ठिकाणी आम्ही करू म्हणून. आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील सांगितलेले आम्हाला जर आशीर्वाद राहिला लाडक्या बहिणींचा तर आम्ही देखील ही जी 1,500ची रक्कम आहे ती वाढवली जाईल असं देखील या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिले तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी रक्कम किती वाढेल ते सांगितलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं किती रक्कम वाढायला पाहिजे? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. तुम्हाला पैसे मिळाले असतील तर ते देखील हो लिहून पाठवा, मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही या योजनेच्या संदर्भात तुमचं मत प्रखरपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच बिनधास्तपणे मांडू शकता. ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, तर बघा, ह्या ठिकाणी पुढची माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणी खुश, लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करा, सभापती अनुराधा चव्हाण यांनी मारला बँकेत ठिय्या. तर बघा, सभापती अनुराधा चव्हाण यांनी बँकेत ठिय्या मांडला होता. माननीय ज्या काही लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी बघा, राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून या योजनेत सर्वसामान्य महिलांना लाभ मिळाला पाहिजे. मात्र बँकेतील तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा वेळेवर लाभ मिळत नाही, ते देखील आपण पाहिलेलं. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जाऊन ठिय्या मांडून तांत्रिक अडचणी दूर करण्याची नुकतीच मागणी केली. त्यावेळी शाखा अधिकाऱ्यांना म्हणजेच ब्रांच मॅनेजरांना सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सभापती चव्हाण यांनी माघार घेतली. फुलंब्री तालुक्यात सुमारे 35,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. यातील मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर झाले असून बँकेचा जो काही व्यवहार आहे तो सुरळीत नसल्याने संबंधित महिलांना बँकेत जाऊन KYC करणे अनिवार्य केलेले आहे. बघा, KYC तुम्हाला करणं अनिवार्य आहे. बँका तुम्हाला सांगतात ज्यावेळेस तुम्ही बँकेत पैसे घेण्यासाठी जातात किंवा जर तुम्ही अर्ज भरण्याच्या अगोदर देखील बँकेला व्हिजिट केलं तरी बँकेत तुम्हाला तेच सांगतं KYC करून घ्या. ठीक आहे, आता KYC म्हणजेच काय, नो युअर कस्टमर. ठीक आहे, आता जर आपण पुढे पाहिलं तर बघा, KYC करणं अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील सर्वच बँकेत महिला KYCसाठी गर्दी करू लागलेल्या आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात आहे बँकेमध्ये. वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत अनेक दिवसांपासून KYCसाठी महिलांनी सर्व कागदपत्रे दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लाडकी बहीण योजनेपासून लाभार्थी वंचित राहत होते. बघा, महिला KYCचे डॉक्युमेंट्स देखील देऊन टाकतात, परंतु परत महिला बँकेमध्ये जात नाही गर्दी असल्यामुळे. महिलांना वाटतं आपलं KYCचं डॉक्युमेंट्स दिलं म्हणजे KYC होऊन जाते, परंतु बघा मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लाडकी बहीण योजनेपासून लाभार्थी वंचितच राहत आहेत. भरपूर महिला त्या ठिकाणी, त्या महिलांना पैसेच मिळाले नाहीत. त्या महिलांना वाटतं आम्ही सगळं काही केलेलं आहे परंतु पैसे मिळत नाही. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ऑनलाईन देखील तुम्ही चेक करून घ्यायचं एक वेळेस तुमचं जे काही लिंक आहे किंवा नाही, तुमचं खातं ॲक्टिव्ह असेल तर ते लिंक आहे, ॲक्टिव्ह नसेल तर इनॲक्टिव्ह असेल तर तुमचं लिंक नाही, मग तुम्हाला पुन्हा बँकेत जावं लागेल. ते तुम्ही कसं चेक करू शकता, आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो तुम्ही पाहू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्ही ते म्हणजे ऑनलाईनच तुम्हाला चेक करता येणार आहे. फक्त मार्गदर्शनासाठी आपला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस तुमचं DBT लिंक असेल, सीडिंग असेल, आधार सीडिंग असेल, आधार लिंक आणि आधार सीडिंग वेगळी प्रोसेस आहे. परंतु काय असतं बघा, आधार लिंक करणे हे गरजेचं असतं. आधार लिंक झाल्यानंतरच ते सीडिंग होत असतं. आधार लिंक होणं आणि आधार सीडिंग ही जर आपण पाहिलं तर वेगळी प्रोसेस आहे. आधार लिंक अगोदर तुमचं बँकेला करावं लागतं, त्यानंतर तुमचं आधार सीडिंग होतं. आधार सीडिंग झाल्यानंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते DBTच्या माध्यमातून मिळतात. DBT म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. म्हणजेच काय, आधार कार्ड क्रमांक तुमचा पाहिला जातो. आधार कार्ड क्रमांकाला जे बँक खातं लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतील. एवढं सोपं प्रोसेस आहे. तर आधार कार्डच्या माध्यमातून तुमचे पैसे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतात. आता जर तुमचं लिंकच नसेल तर पैसेच जमा होणार नाही, म्हणून भरपूर महिलांना पैसे मिळाले नाहीत. आता बघा, 4,500 रुपयासंदर्भातची महत्त्वाची माहिती. तर बघा, 4,500 रुपये कोणाला मिळणार? ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4,000 रुपये मिळतील. बघा, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही आहे त्या महिलांना 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे, ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्टच्या अगोदर केलेले आहेत त्या महिलांना देखील 4,500 मिळतील. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते 24 ऑगस्टच्या नंतर त्या महिलांनी अर्ज त्यांचे मंजूर झाले त्या महिलांना देखील 4,500 मिळतील 24 ऑगस्टच्या नंतर. ठीक आहे, कारण 24 ऑगस्टपर्यंतचे पैसे वाटले गेले आहेत. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना 1500 रुपये मिळतील. तर बघा, जर आपण पाहिलं तर 4500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर 50 लाख महिलांना जे आहेत ते पैसे त्या ठिकाणी मिळालेले होते. तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल. जशीच अपडेट येईल तशीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून टाका. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.